कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। नाशिक जिल्ह्यातील रब्बी कांदा खरेदीसाठी केंद्रानं किमान हमी खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे। तर आजपासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार आहे। ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या कास्टिंग सेलनं याबाबत आदेश जारी केलेले असून नाफेड आणि NCCF यामार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे। मात्र शासनानं जाहीर केलेले दर उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये कमी आहेत, त्यामुळे उत्पादन खर्चावरती आधारित योग्य बाजारभाव निश्चित करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होती। दरम्यान कांदा उत्पादकांवरती जे संकट ओढवलंय त्यावरती कांद्याला 3000चा हमीभाव मिळावा अशी मागणी किसान सभेच्या वतीनं अजित नवले यांनी केली आहे। तर राज्यभरामध्ये इतर जिल्ह्यामध्ये देखील कांदा उत्पादक शेतकरी असताना परिपत्रक फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच का असा सवाल देखील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे। कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघणं दूरच, परंतु काढणी, साठवणूक आणि मंडईपर्यंत नेण्याचा खर्च सुद्धा आज मिळत असलेल्या भावातून शेतकऱ्यांचा सुटणार नाही अशी अवस्था आहे। कांद्याला किमान 3000 रुपयाचा हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी सातत्यानं कांदा उत्पादक शेतकरी करतायत। त्यासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याची आणि ठोसपणानं साठवणुकीच्या आणि इतर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। दुसऱ्या बाजूला आता तातडीनं जे संकट कांदा उत्पादकांवर आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी किमान 1500 रुपयाचं अनुदान प्रति क्विंटलला शेतकऱ्यांना जाहीर करणं, सरकारनं अधिक अंत कांदा उत्पादकांचा न पाहता या उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा तयार होतो, मग हा GR फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच का काढला? मुळामध्ये कांदा उत्पादकांना दिलासा द्यायचा नाही, फक्त आम्ही दिलासा देतो अशा पद्धतीचा आविर्भाव सरकार त्या ठिकाणी आणत आहे। सरकारला खरोखर जर कांदा उत्पादकांचा फायदा करायचा असेल तर कांद्यावर निर्यात बंदी न लागता कांदा हा निर्यात केला पाहिजे परदेशामध्ये आणि किमान 2 ते 2500 रुपये प्रति क्विंटलनी कांदा सरकारने खरेदी केला पाहिजे आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्वालिटीचा सुद्धा सगळा कांदा खरेदी केला पाहिजे। सरकारने आता जो काही 1580 रुपयाचा GR काढला यामुळे शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही। शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा सरकारने पाणी पुसलेली आहे।